श्रीरामपूर येथील डी काचोळे माध्यमिक विद्यालय व विद्यार्थी वसतिगृह येथे गोरगरीब विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकाळजे साहेबांचे कट्टर समर्थक प्रदीप भाऊ मकासरे यांच्या पुढाकारातून करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून PSI अप्पासाहेब हंडाळ हे उपस्थित होते। विद्यार्थी वसतिगृहाचे अध्यक्ष भराड सर होते। तसेच गुरुकुल प्रमुख उपनिरीक्षक रवींद्र निकम सर, परिवीक्षाधीन अधिकारी सूर्यकांत सराटे, युवक जिल्हाध्यक्ष रॉकीभाऊ लोंढे, अलोक थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना प्रदीप भाऊ मकासरे यांनी गोरगरीब व वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले। सामाजिक बांधिलकीतून असे उपक्रम पुढेही राबवले जातील असेही त्यांनी नमूद केले। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ट्रॅक सूटचे वितरण करण्यात आले। या उपक्रमाबद्दल विद्यार्थी व पालकांनी आयोजकांचे आभार मानले। मी प्रदीप प्रभाकर मकासरे, आज मी मुक्काम पोस्ट वांबोरी, तालुका राहुरी। सर, डी काचोळे शाळेतील विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट वाटण्यामागची नेमकी भूमिका आणि उद्देश काय होता? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष मान्य दीपक भाऊ निकाळजे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही जिल्हाभर ही गरीब विद्यार्थी वसतिगृह योजना आम्ही राबवत आहोत। ज्या गरीब विद्यार्थी वसतिगृहाला आपण काही ना काही गोष्टी पुरत राहू आणि एक आमची जी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर जी चळवळ आहे, या चळवळीच्या द्वारे आम्हाला या गोरगरिबां लोकांपर्यंत पोहोचता येईल आणि विद्यार्थ्यांना एक चांगला निधी भेटला जाईल आमच्याकडून, ही आमची उपक्रम राहील। त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष या नात्याने तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष या नात्याने आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष देखील आमच्यासोबत आहे। तसेच आमचे मित्र हे थोरात साहेब हे देखील आमच्यासोबत आहे आणि नक्कीच आम्ही अशा प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी समस्या किंवा या अडीअडचण असतील त्या ठिकाणी आम्ही नक्कीच उभे राहू आणि RPIचा झेंडा, हा निळा झेंडा नक्कीच आम्ही सर्व ठिकाणी राहू। ही मदत केवळ एक उपक्रम म्हणून मर्यादित राहणार आहे की पुढे विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम तुम्ही सुरूच ठेवणार आहेत? नाही, आता विद्यार्थ्यांसाठी उपक्रम इथून पुढे चालूच झालेले। जसे आमच्या मित्रांनी सांगितलं का त्यांच्या प्रगती झालीच पाहिजे, त्यामुळे आम्ही आता हे कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून ही सुरुवात आहे, पुढे आम्ही चालूच करू आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांची चर्चा करून आम्ही जेवढे विद्यार्थी वसतिगृह आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी भाऊंशी चर्चा करून या विद्यार्थी वसतिगृहातील सर्व जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी नक्कीच आम्ही आर्थिक मदत, दुसरी गोष्टी ज्या गरज लागेल अशा वस्तू आम्ही नक्कीच त्या विद्यार्थ्यांसाठी पुरवू। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।